काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. अभी महाराष्ट्र की हालत बहुत ही गंभीर होते हुए नजर आ रही है. हम ऐसा इसलिए कह रहे हैं क्योंकि महाराष्ट्र में मराठा और ओबीसी समुदाय के समस्याओं को राज्य सरकार ने अभी तक पूरा हल भी नहीं किया, और दूसरी ओर नागपुर में संयुक्त आदिवासी कृति समिति ने भी आदिवासी समुदाय के अन्यायों के विरोध में बेमुद्दत साखली उपोषण शुरू कर दिया. दरअसल ये आंदोलन 27 सितंबर 2023 से शुरू है, परंतु दिन ब दिन इस आंदोलन को तीव्रता बढ़ती जा रही है और अब ये राज्य सरकार के सामने एक बड़ी समस्या बन चुकी है. हम इसकी बात इसलिए कर रहे हैं क्योंकि आज संयुक्त आदिवासी कृति समिति ने अपने आंदोलन को जारी रखते हुए महात्मा गांधी की जयंती पर विभिन्न तरीके से विरोध प्रदर्शन किया है. उन्होंने राज्य सरकार के कार्यों और उनका निषेध करते हुए राज्य के नेताओं पर स्वच्छता अभियान चलाया और इस दौरान उन्होंने नारे भी लगाए. संयुक्त आंदोलन कृति समिति का है ऐलान, शासनकर्ता होश में ना आए तो भुगतना होगा बुरा अंजाम. ऐसे नारों और निषेध के बोलों से उन्होंने राज्य सरकार का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया. इस दौरान आंदोलन को विधायक अभिजीत बंजारी ने आंदोलन को भेंट दी. इस दौरान बोलते हुए उन्होंने अनेक बड़े बयान दिए. तो आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा. अफ्रो संघटनेच्या अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यामध्ये प्रलंबित आहेत. 2014 मध्ये जेव्हा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार होतं, आणि तेव्हा त्यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं होतं की त्यांचा जो अधिसंख्य पदाचा जो वाद आहे त्याच्यावर आम्ही तोडगा काढू. 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची सरकार चालली, परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. सातत्याने अफ्रो संघटना या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करते आहे, आणि हा मुद्दा सुद्धा आम्ही विधान परिषदमध्ये किंवा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनेक वेळा उचलला, परंतु सरकार त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला तयार नाही. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज या ठिकाणी आम्ही सुद्धा आंदोलन केलं, आणि तिथे 3-4 आंदोलन आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये. या आंदोलनामध्ये प्रमुख मुद्दा सर्वांचा हा आहे की राज्य शासनानं 14 मार्च 2023 आणि 6 सप्टेंबर 2023 या 2 GRच्या माध्यमातून ज्या खासगी भाजपच्या आमदारांच्या कंपन्यांना पूर्णतः पदं भरण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. तो जनतेवर अन्याय करणारा आहे. जनतेचे पैसे, जनतेची तिजोरी आहे, त्याच्यावर काही कोणत्या सरकारचा अधिकार नाही. केवळ ते सरकार म्हणून, ट्रस्टी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम करायला पाहिजे, पण त्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम भाजपचे आमदार करत आहे आणि भाजपची सरकार करते आहे. 9 कंपन्या, ज्या कंपन्यांना या सर्व प्रकारच्या शासकीय पदभरतीच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने पदं भरण्याचा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. या 9 कंपन्यांपैकी 3-4 कंपन्या या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या आहेत. मग सर्वच्या सर्व या राज्यातला मलिदा हा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना देण्याचं काम हे सरकार करते, आणि हाच प्रमुख मुद्दा आज सर्व प्रकारच्या आंदोलनामध्ये होता. त्याचा निषेध करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी आमची सर्वांची राहील, हे या ठिकाणी सांगतो. येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन सुद्धा गाजणार आहे, कारण की भारतीय जनता पार्टीचे जे काही शीर्ष नेते या राज्यातले हे जेव्हा सत्तेत नसतात ना, तेव्हा असे भाषण करतात की आम्हाला सत्ता द्या, आम्ही 15 दिवसामध्ये ओबीसीचं आरक्षण सोडवून देऊ, आम्हाला सत्ता द्या, आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवून देऊ. परंतु सत्तेमध्ये जेव्हाही आले तेव्हा हे यांनी काही केलं नाही. हे फक्त खोटारडं सरकार आहे, फक्त बोलणारं सरकार आहे, पोपटासारखं वारंवार बोलणारं सरकार आहे, कृती शुद्धी आहे, अशा पद्धतीचं सरकार आहे. अशा पद्धतीचं धोरण हे भारतीय जनता पार्टीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. एक दिवसापासून आदिवासी बांधव विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत, काय बोलाल तुम्ही याचं? नाही, हे आपली जी लढाई आहे ही संपूर्ण जगाची सुरुवातच आदिवासींच्या माध्यमातून झालेली. जन जंगल जमीन
वर जर खरा अधिकार जर कोणाचा असेल तर आदिवासी समाजाचा आहे. त्यानंतर जगामध्ये विविध जाती, विविध धर्म, विविध पंथ, विविध भाषा आल्या. जगाची सुरुवात, मूळ सुरुवात ही आदिवासी समाजाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आदिवासी समाजाच्या बांधवांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावं लागतं ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत चांगली गोष्ट नाही आहे. ही देशातल्या सरकारसाठी हे काही चांगले संकेत नाही आहे. आणि म्हणून ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. एक तर रिझर्वेशन मध्ये काही दुसरं टाकायच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते. SC आणि STचं रिझर्वेशन हे बदलताच नाही, कॉन्स्टिट्यूशनल आहे. कॉन्स्टिट्यूशनल आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आम्ही तर काँग्रेस पक्षाने मागणी केली की आता नवीन सेन्सेस तुम्ही घेत आहात आणि नवीन सेन्सेस जातीनिहाय जनगणना करा ना. जातीनिहाय जर जनगणना केली तर सर्वांना अधिकार भेटेल. पण एखाद्या समाजासाठी राखीव असलेल्या याच्यामध्ये पण दुसऱ्या समाजाला आणायचं आणि जातीमध्ये तेढा निर्माण करण्याचा प्रयत्न करून या देशामध्ये सत्ता काबीज करायचा हा प्रयत्न काही मनुवादी शक्त्यांचा आहे. तो निश्चित स्वरूपात आम्ही हाणून पाडू. विविध मागण्या आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सबंध ऑर्गनायझेशननी केलेल्या आहे. आमच्या जिल्ह्यातील सबंध तमाम काँग्रेसजन या मागण्यांच्या पाठिंबा आम्ही सबंध जिल्ह्यातील काँग्रेस जणांनी, मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष या मागण्यांसाठी शेवटच्या टोकापर्यंत समाजासोबत आंदोलनामध्ये राहतो. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। आज 2 अक्टूबर को गांधी जयंती के अवसर पर इराई नदी के गहरीकरण और सफाई की मांग को लेकर नागरिकों ने एक बार फिर जल सत्याग्रह किया है। ये जल सत्याग्रह भजन दिंडी करके, गांधी जी की छवि की पूजा करके और इराई पोत में नारे का उद्घोष करके किया गया। आज दोपहर 12 बजे दाताला रोड स्थित अग्रसेन भवन के सामने वृक्षसाई संस्था के संस्थापक अध्यक्ष इराई बहुजन आंदोलन के जनक कुशबराव क्यारकर और जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख की उपस्थिति में भजन दिंडी सत्याग्रह की शुरुआत की गई। इस मौके पर भूमि कैरकर ने दिंडी का नेतृत्व किया, जबकि जय देशमुख नाम के एक छोटे लड़के ने गांधी की वेशभूषा धारण की। दिंडी के इराई नदी के तट पर पहुंचने के बाद दिंडी में शामिल सभी लोगों ने नदी के एक हिस्से में सफाई अभियान चलाया। राष्ट्रपिता महात्मा गांधी की तस्वीर की पूजा करने के बाद नदी में जल स्तर सत्याग्रह किया गया। बाद में प्रदर्शन में शामिल नागरिकों ने नदी के गहरीकरण व साफ सफाई की मांग को लेकर नारेबाजी की। जन विकास सेना की मनीषा बोबडे और अक्षय जेरगुडे, निखाडे, प्रतिभा कायरकर, नलिनी कुंदकर, वर्षा कुलभूत, नीलिमा शायर, सुंदा जोगी जैसे नागरिक इस जन आंदोलन में सचिन निमालकर, महेश कहलकर, अमूल रामटेके, विठल भगत, तुकाराम जादेन, सुरेश विदिते, अविनाश देवराव बोदे, सुधाकर मते, नगमा पठाण, सुरेश खाड़े, आपके तबस्सुम, योगेश कुरेकर आदि उपस्थित रहे। मार्च 2006 रोजी जलदिनाच्या निमित्तानं 17 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले, 17 वर्षाच्या पूर्वी इराई बचाव आंदोलनाचे वृक्षाई संस्थेचे आदरणीय कुशाबरावजी कायरकर आणि या परिसरातील स्थानिक नागरिक आणि आमचे सर्व जनविकास सेनेचे सहकारी यांनी इराई बचाव आंदोलन सुरू केलं होतं। इराईचं खोलीकरण व्हावं, स्वच्छता व्हावी ही आमची एक छोटीशी मागणी आहे। दरवर्षी
आमच्या इथचे पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असो दरवर्षी आश्वासन देतात आणि असं दाखवतात की आंदोलन करायची गरज नाही, आम्ही इरेचं खोलीकरण आणि स्वच्छता यावर्षी करणारच आहोत. असं करता करता 17 वर्ष गेले. इरे नदीवर 70 कोटीचा पूल झाला, त्याच्यावर 4 कोटीची लाईटिंग लागली, पण इरे नदीचं खोलीकरण झालं नाही. आमची आई आहे इरई, आमचं लहानपण इथं गेलं आहे, पण आमच्या आईची अशी घाण पाहून अस्वच्छता पाहून आम्हाला दुःख होतं. इरेचं खोलीकरण व्हावं, इरेचं खोलीकरण झालं नाही, त्यामुळे जे पुराची बाधा निर्माण झाली, त्यामुळे अनेक घरं ब्ल्यू लाईनमध्ये आले आणि करोडो रुपयाचं सामान्य नागरिकांचं भूखंड पडून आहे, त्यांना घर बांधता येत नाही हक्काचं, अशी परिस्थिती निर्माण झाली. इरे नदीचं खोलीकरण करायला पाहिजे, इथं जागोजागी बंधारे बांधायला पाहिजे. ते सोडून आम्ही बांधकामामध्ये करोडो रुपये खर्च करत आहोत. आता तरी सरकारनं जागं व्हावं, यावर्षी तरी 18व्या वर्षी कमीत कमी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, ही आमची मागणी आहे. त्यासाठी या ठिकाणी आज जलसत्याग्रह करण्यात आला, स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि इरे बचाव जन आंदोलनाच्या मार्फत, जनविकास सेनेच्या मार्फत, वृक्षाई संस्थेच्या मार्फत इरे खोलीकरणाची आणि इरे स्वच्छतेची मागणी पुन्हा एकदा लावून धरण्यात आली. Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best taste, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722 008812.